आजचा दिवस आपण बघितलाय, आजचा दिवस आपण पाहतोय, हे आपलं मदभाग्य आहे. उद्याच्या दिवशी जग असेल, जगातलं सगळं काही असेल, पण आपण असूच याची गॅरंटी नाही, बरं का. जे आम्ही आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना आम्ही आमचं समजतोय ना, माझं म्हणून ज्याची ओळख करून देतोय ना, कदाचित ते सगळं असेल, माझं म्हणणारं नसेल. समजतंय ना. आणि म्हणून मग आमच्या आयुष्यामध्ये अनेक वर्षांनी आयुष्य आम्हाला मिळत असतो, अनेक महिने, अनेक दिवस, अनेक तास आम्हाला मिळत असतात. आपण जरी आपल्या आयुष्याचं हिशोब, आपल्या वयाचं हिशोब जरी वर्षाने करत असलो, तरी आपल्या बरोबर चालणारा काळ मात्र त्या आयुष्याची गणना क्षणाने करत असतो, क्षणाने करत असतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, क्षण क्षणा हाची करावा विचार, बरं का. तुमचा वर्ष तेव्हा सार्थकी लागेल जेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्याकडे लक्ष केंद्रित कराल तेव्हा, बरं का. वर्षभर जर परमार्थ करायचा आहे, वर्षभर जर भक्ती करायची आहे, तर अमुकच महिन्यात ग्रंथ वाचन केलं पाहिजे असा नियम ठेवून चालेल का? श्रावणवाल्यांनी ऐकायचंय, कळतंय ना. वर्षाचे महिने 12, त्यात आता ह्या वर्षी अधिक मास, मराठीमध्ये जर म्हणायला गेलं तर, श्रावणाचा विचार केला तर मराठीतच बघितलं पाहिजे ना, नाही का. आमचं कसं असतंय माहितीये का, आम्ही परमार्थ करण्यासाठी काळ वेळ ठरवून दिलेली आहे, संसार करण्यासाठी नाही ना, प्रपंच करण्यासाठी नाही ना. संसार करण्यासाठी अशी काही काळ वेळ ठरवलेली आहे का आम्ही? अमुकच महिना फक्त संसार करायचा नाही. श्रावण महिनाच ग्रंथ वाचन करायचं, मार्गशीर्ष महिनाच पोथ्या काढायच्या, उपवास करायचा. हे आध्यात्मिक विचाराचं आम्ही नियोजन केलेलं आहे किंवा वेळा ठरवलेल्या आहेत. श्रावण महिन्यातच जर तुम्ही ग्रंथ वाचन करत असाल, देवाचं नामस्मरण करत असाल, तर तुम्हाला गॅरंटी आहे का भाद्रपदात तुम्हाला मृत्यू येणार नाही? अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन या महिन्यांमध्ये तुम्हाला, इकडे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ या महिन्यांमध्ये तुम्हाला मृत्यू येणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? अंतकाळ जर आम्हाला साधायचा आहे, शेवटची वेळ जर आम्हाला साधायची आहे, तर मिळालेला क्षण आम्ही सार्थकी लावला पाहिजे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? क्षणक्षणा हाची करावा विचार. काय आम्ही क्षणक्षणा विचार करायचा आहे? तरावया पार भव सिंधू, हा भवसागर तरुण जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा आहे, तो विचार करायचा आहे, क्षणक्षणा करायचा आहे, बरं का. म्हणून हरिपाठामध्ये सुद्धा पहिल्या अभंगामध्ये माऊली आम्हाला जाणीव करून देताना, ओळख करून देताना क्षणाचा विचार सांगितलेला आहे. देवाची ये द्वारी उभा, उभा क्षण म्हणजे प्रत्येक क्षण ना क्षण. उभा या शब्दाचा अर्थ काय आहे? आपण बोलतो ना, उभं आयुष्य त्याने असं घालवलं, उभं आयुष्यात त्याने हेच केलं. उभं म्हणजे संपूर्ण आयुष्य, संपूर्ण, बरं का. तसे सगळे क्षण, संपूर्ण क्षण, येणारे मिळणारे प्रत्येक क्षण देवाच्या द्वारामध्ये आम्हाला भरायचं आहे. डोळे हे देवाला पाहण्यासाठी नरदेहाला दिलेलं द्वार आहे. मुख हे देवाचं स्तवन करण्यासाठी या माणसाला दिलेलं, मनुष्य देहाला दिलेलं द्वार आहे, बरं का माऊली. नवद्वाराचं घर आहे. कान हे देवाचं ऐकण्यासाठी दिलेलं द्वार आहे, बरं का.
आम्हाला प्रत्येक वेळेला डोळ्यातून देवाला पाहता आलं पाहिजे, कानातून देवाचं ऐकता आलं पाहिजे. आम्ही बोललो तरी देवाचं स्तवन घडलं पाहिजे. आणि आम्ही गंध जरी घेतला तरी सुगंधच आम्हाला कर्माचा आला पाहिजे, विचारांचा सुगंधच आला पाहिजे. आणि ही क्रिया जर आमच्याकडून क्षणक्षणाला घडत असेल ना, तेणी मुक्ती चारही साधी येले. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती साधता येतील तेव्हा, जेव्हा आम्ही क्षणक्षणाला देवाच्या द्वारामध्ये परमार्थाचा, भक्तीचा आणि देवाच्या नामस्मरणाचा विचार करू. तेव्हा अंतकाळ साधायचा आहे. शेवट कोणाला माहिती आहे का बरं इथे बसलेल्यांपैकी? जन्मतारखा आपल्याला सर्वांना माहिती आहेत. मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे का? शेवट जरी माहिती नसला तरी आमचा शेवट आहे याच्यावर विश्वास आहे ना. आम्हाला थांबायचंय कुठेतरी, आमचा शेवट आहे याच्यावर विश्वास आहे ना, बरं का. आणि म्हणून तो शेवटचा वेळ काय म्हटलेला आहे, म्हणून या परी माते भगवंत म्हणतात, अंतकाळी जाणत साते. अंतकाळी जे जाणतात, अंतकाळी जे माझं नामस्मरण करतात, अंतकाळी जे मला आठवतात, मग ते मीची होती. अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते, ते मीची होती. देह ठेवता आला पाहिजे, देह ठेवता आला पाहिजे, देह सोडता आला पाहिजे, ठेवता आला पाहिजे. माथा प्रपंचाचे ओझे घेऊनी म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. बुडाला आला तरी माणूस सोडायला मागत नाही, सोडता आलं पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत की त्या सोडल्या तर माणसाचं भलं आहे. काय गाठोड आहे बरोबर, बरं का, मोठं कपडे लते अन्न धान्य असं मोठं गाठोड आहे. पूर आलेला आहे माहिती झालं, घर बुडतंय, सगळं जाईल आता. मग पुढे काही दिवस राहण्यासाठी, जगण्यासाठी कुठे जर आधार मिळाला तर तेवढ्या दिवस राहील एवढं अन्नधान्य, तेवढ्या दिवस पुरतील एवढं अन्नधान्य, तेवढे दिवस आपल्याला पुरेल एवढे वस्त्र त्या एका गाठोड्यामध्ये बांधले. ते गाठोडं हातात घेतल्यानंतर जसं पाणी वाहत गेलं तसं गाठोड्याचा त्रास जाणवायला लागला. गाठोड्याबरोबर हा देह, तो माणूस पण असा वाहत निघाला. त्याला पकडलं, त्या पुरातून काढण्यासाठी पोहणाऱ्यांनी पकडलं, पण गाठोड्याचं वजन एवढं मोठं होतं, एवढं होतं की त्याच्या वजनाच्या 4 पटीने गाठोड्याचं वजन होतं. काय आता ते काढणारे जे आहेत, तारणारे जे, ते काय सांगतात, बाबा ते गाठोडं सोड तर तू तरशील, नाहीतर गाठोड्या सकट आम्ही जर सोडला तर तुला प्राणाला मुकावं लागेल. काय काही गोष्टी सोडल्या पाहिजेत ना. मोबाईल सोडला तर अभ्यास करता येईल ना. काय बाबू बरोबर आहे ना. मोबाईल हातातून बाजूला ठेवला तर अभ्यास करता येईल. एकीकडे पुस्तकही आणि मोबाईल दोन्ही गोष्टी जर हातात असतील तर दोन्ही साध्य होणार नाही. सोडता आलं पाहिजे माणसाने आणि वेळेवर सोडलं पाहिजे. एखादा व्यसनाधीन जर झाला ना तर त्याला त्याची बाई, त्याची आई, त्याचे बाबा, त्याचे काका, त्याची मावशी, त्याचे मामा, त्याची मामी, त्याचे भाऊ बहीण, त्याचे शेजारी, काही त्याचे हितचिंतक मित्र समजवित असतात, सांगत असतात, सोड उद्धार होईल, सोड तुझं जीवन सार्थकी लागेल. कधीतरी डॉक्टर पण स्वतःहून सांगतात, आता तुम्हाला तंबाखू सोडावीच लागेल, जर नाही सोडली तर ती तुम्हाला घेऊन जाईल. म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्हाला सोडता आल्या पाहिजेत. जर सोडल्या तर आमचं भलं आहे, सोडल्या तर आम्हाला आमच्या जीवनाचा आनंद घेता येईल. वाईट विचार माणसाकडे असावेत की नसावेत, सोडले पाहिजेत ना. आम्ही सोडतो की धरतो? आम्ही ते धरतो, आम्ही ते पकडतो, आम्ही ते घेऊन बसतोय नको त्या गोष्टी, आणि म्हणून त्याचा त्रास आम्हाला होत असतो.
बरं का. म्हणून शेवटचा वेळ जर आम्हाला साधायचा आहे, शेवटचा काळ जर आम्हाला साधायचा आहे, देह जर आम्हाला ठेवायचा आहे, ठेवता आला पाहिजे, अंतकाळ जर आम्हाला साधायचा आहे, तर आम्ही प्रत्येक कार्य करत असताना भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. उठता बसता, घरात असल्यावर, शेतावर असल्यावर, बांधावर असल्यावर, प्रवासात असल्यावर, कुठेही असू द्यात, आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण अंतकाळ आमचा कधीही असेल. तुम्ही असं आत्मविश्वासाने, फुल कॉन्फिडन्स मध्ये, अगदी आत्मविश्वासाने तुम्ही सांगू शकता का मी दुपारीच मरणार आहे म्हणून? सांगू शकता? सकाळीच मृत्यू येणार आहे मला, की रात्री, दिवसा, असं काही आत्मविश्वासाने सांगू शकता? जर आम्हाला माहिती नाही येणार आहे तो कधी येणार आहे, तर मग त्याच्या आधी आमची तयारी पाहिजे ना. त्याच्या आधी आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे, तर अंतकाळ साधता येईल, अन्यथा नाही. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे अनगाव गाव आणि या अनगाव मधील हे जाधव परिवार, या जाधव परिवाराच्या आपल्या कैलासवासी मनीषा मनोहर जाधव ताईंना 5/7/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आणि आज तिथीप्रमाणे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध आपण म्हणतो, त्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. ताईसाहेबांच्या पश्चात ताईसाहेबांची मुलं असतील, आमचे विशाल दादा असतील, आमच्या ऋतिका ताई असतील. या मुलांचं पितृक्षेत्र अगदी ही मुलं लहान असतानाच हरपलं गेलं. जीवन काय, जगणं काय, आयुष्य काय, संसार काय, जीवनाचा प्रवास काय, हे काही कळत नसताना, बरं का, ज्या वेळेला बाबांची गरज आहे, बाबांच्या आधाराची गरज आहे, पित्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे, अतिशय मुलं लहान असताना पितृक्षेत्र हरपलं. भावांपैकी एक भाऊ गेला, बहिणींपैकी त्यांचा भाऊ गेला, बरं का. आणि त्या दुःखातून सावरत असताना दोन्ही जबाबदाऱ्या ताईसाहेबांवर आल्या. मुलांचं संगोपन करणं, मुलांना सांभाळणं, मुलांना आधार देणं, त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं. संसाराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या ताईसाहेबांवर आल्या. आणि असं कार्य करत असताना नियतीचा खेळ बघा कसा आहे, कसा खेळ आहे नियतीचा. 2023-24 दरम्यान ताईसाहेबांना अस्वस्थ वाटलं, ट्रीटमेंट चालू केली, औषधोपचार चालू केले. त्या औषधोपचारादरम्यान कळलं की एक असाध्य आजार ताईसाहेबांना झालेला, बरं का. धकाधकीच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या शरीराकडे लक्ष कमी प्रमाणात देतो. आणि त्यात विशेष म्हणजे महिला वर्ग जो आहे ना, तो घरातलं करता 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 स्वतःकडे लक्ष द्यायचंच विसरून जातात. कारण सगळ्यांची जबाबदारी असते ना महिलांवर, नाही का. घरातल्या सगळ्यांची जबाबदारी असते. म्हणून आज या समाजामध्ये कार्य करत असताना अनेक ठिकाणी आम्ही सांगत असतो की पुरुषांनी विशेष करून ज्या पद्धतीने आपण आपल्या तब्येतीकडे, आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतोय ना, त्याच्या विशेष लक्ष, त्यापेक्षा विशेष लक्ष आपण आपल्या घरातील महिलांकडे, त्यांच्या तब्येतीकडे आणि त्यांच्या आरोग्याचा विचार आपण केला पाहिजे. कारण जबाबदारी त्यांच्यावर असते, फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. आणि आज समाजामध्ये कार्य करत असताना अनेक प्रकारच्या
आजारांना महिलांना सामोरे जावं लागतंय, अनेक प्रकारच्या दुःखांना महिलांना सामोरे जावं लागतंय. चिरीमिरी जर काही असेल तर महिला दुर्लक्ष करतात. कधीतरी तयारी पण करते ती बाई बिचारी दवाखान्यात जायला, पण तेवढ्यात पाहुणे आले ना तर तिला ती तयारी मोडून घरामध्ये करावं लागतं. स्वतःचा आजार बाजूला ठेवते, ताप आलेला आहे, तापाने पण पडलेली आहे, पण काय बोलते, नको, पाहुणे आलेत घरात, करायला कोण नाही. आणि हे दुर्लक्ष केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर. आणि एक लक्षात ठेवा, महिला या ठिकाणी आहेत, माझ्या ताई आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या आई समान आहात तुम्ही. तुमचा सख्खा भाऊ म्हणून तुम्हाला उपदेश करतो असं म्हणाला, किंवा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला उपदेश करतो असं म्हणाला, तुम्ही कुठल्याही प्रकारचा आजार लपवून ठेवू नका, बरं का. चिरीमिरी जे काही असेल ना ते तुम्ही औषधोपचार करा, डॉक्टरांना सांगा. काही वेळेला काय होतंय माऊली, एखाद्या आजाराची सुरुवात होत असताना जर आम्ही फक्त गोळ्या घेऊन फक्त अंगावर मारून केलं की त्याचं स्टेज बदलली जाते, त्याचं रूपांतर, तो आजार वाढला जातो. आणि काही आजार असे आहेत की एकदा हाताच्या बाहेर गेले की त्याच्यावर तुम्ही पैशाचा पाऊस जरी पाडला ना तरी त्याच्यावर काही फरक पडत नाही, किंवा कुठल्याही प्रकारे गोळ्या औषधं काही जरी. आता तसं जर पाहायला गेलं तर आपल्या शरीराची जी क्षमता आहे, शारीरिक क्षमता, प्रतिकार शक्ती, ती प्रतिकार शक्ती जर कमी झाली तर बाहेरच्या गोळ्या औषधं तुमच्यावर काही परिणाम करू शकत नाही. कितीही भारी औषध असू द्यात, कितीही भारी गोळ्या असू द्यात, कितीही भारी ट्रीटमेंट करा त्या ठिकाणी, कितीही भारी औषध उपचार करा, जर शारीरिक शक्ती, ज्याला आपण प्रतिकार शक्ती म्हणतो, ती जर कमी झाली तर काही करू शकत नाही. आणि म्हणून अशाच एका आजाराने ताईसाहेबांना ग्रासलं गेलं, या जाधव परिवाराने. आईसाहेबांचं माहेर मोहंडोळ येथील गवाले परिवार, आमचे दीपक दादा या ठिकाणी आहेत, दिलीप दादा. ताईसाहेबांच्या अजून छायाताई असतील, शारदाताई असतील, ताईसाहेब, ही 4 भावंड ना. असो, सर्व परिवाराने या ठिकाणी प्रयत्न केले, मुलांनी प्रयत्न केले, हे जाधव परिवारातील सगळ्यांनी प्रयत्न केले, आपतेष्टांनी प्रयत्न केले, ताईला बरं वाटावं. कारण पितृक्षेत्र हरपलेलं आहे मुलांचं, मातृक्षेत्र आहे, राहिलं पाहिजे. आईच्या आधाराची गरज आहे, आईच्या मायेची गरज आहे, आईच्या मार्गदर्शनाची गरज आहे. पण असं म्हणतात, दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेड माणसाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. नियतीने डाव साधला, काळाने घाला घातला, आणि शेवटी आजाराशी झुंज देता देता 5 जुलै 2025 रोजी ताईसाहेबांचं देहावसन झालं. ताईसाहेब तुम्हा मला सोडून गेला. शेवट प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे, बरं का. ज्या वेळेला आमचा जन्म झाला त्याच वेळेला मृत्यूची तारीख ठरलेली आहे, वेळ, वार, ठिकाण, हे सगळं आहे. इथे राहायला कोणी आलेलं नाही. ज्या लोकात आपण जन्माला आलो या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक, बरं का, मृत्यू लोक. आपण सगळे एका रांगेमध्ये उभे आहेत माऊली, सगळे, महिला, पुरुष, लहान, तरुण, सगळे आपण एका रांगेमध्ये उभे आहेत. सगळे, सगळ्या तालुक्यातले, सगळ्या जिल्ह्यातले, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाचे, सगळ्या वर्णाचे, एका रांगेत उभे आहोत आपण. ती रांग संपली जाते तिथे, त्याला म्हणतात मृत्यू. कुठे संपली जाते रांग? मृत्यू. ज्याचा नंबर आला ना माऊली त्याला जावंच लागतंय, ज्याचा नंबर आला त्याला जावंच लागतंय.
ताईंना बरं वाटावं म्हणून जाधव परिवाराने, गवाले परिवाराने, आधी करून सर्वच आपले आप्तेष्ट असतील सर्वांनी प्रयत्न केले, आटोकाट प्रयत्न केले. पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, यश मिळणं आपल्या हातात नाही ना. म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. ईश्वर सत्तेपुढे इलाज. जवळजवळ वयाच्या 38व्या वर्षी ताईने तुमचा आमचा निरोप घेतला. त्या रांगेमध्ये, ज्या रांगेत आपण उभे आहेत ना, त्या रांगेमध्ये येणारा मृत्यू तुम्हाला जात विचारत नाही, तुम्ही कुठल्या जातीचे, पंथ विचारत नाही, तुम्हाला वर्ण विचारत नाही, श्रीमंत आहात की गरीब आहात हेही विचारत नाही. त्याच्या पलीकडे सांगू का, तुम्ही वृद्ध आहात, तरुण आहात का लहान आहात हेही विचारत नाही, हेही विचारत नाही. मला तरी वाटतंय मागच्या वर्षीच आणि ह्याच वेळेला 5 वर्षाचं बाळ जे गेलं त्याच्या स्मरणार्थ प्रवचन करण्याची वेळ आली. बरं का, किती वर्षाचं? 5 वर्षाचं. ज्या वेळेला मृत्यू आला त्यावेळेला एवढा तरी विचार करायला पाहिजे होता की ह्या बाळाने अजून काहीच बघितलं नाही, याचं बरंच काही व्हायचं बाकी. ही आपली विचारसरणी. आई वडिलांना एकुलता एक, आई वडील त्याच्यावर आधारित आहे. वंशाला दिवा असावा म्हणून नवस करून देवाला प्रार्थना करून प्राप्त झालेला. आम्हाला फक्त एवढंच समजतंय, एकदा मृत्यू आला की मृत्यू तुमचं वय विचारत नाही, तुमची जात विचारत नाही, वर्ण विचारत नाही, काही विचारत नाही. ज्याचा नंबर आला ना मौली त्या रांगेमध्ये जो उभा आहे त्याला जावंच लागतंय. ज्याचा नंबर आला त्याला जावं लागतंय. आणि म्हणून प्रत्येकाला जर शेवट आहे आणि शेवट जर आम्हाला साधायचा आहे, थांबायचंय आम्हाला कुठेतरी थांबायचंय. तो शेवट जर आम्हाला साधायचा आहे तर आम्ही प्रत्येक कार्य करत असताना, कुठेही असो, कसेही असो, कोणत्याही वेळेला आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देव कार्य केलं पाहिजे, धर्म कार्य केलं पाहिजे. आता येता येता 2-4 ठिकाणी अशी वाकणं आहेत, वळणं आहेत, अरुंद रस्ता आहे आणि अगदी 2-3 ठिकाणी अशा गाड्या, दुचाकी गाड्या एकदम अंगावर आलेल्या, अशा एकदम जवळ. एका गाडीला तर तो साईडचा आरसा टच झाला, स्पर्श झाला माझ्या ऍक्टिव्हाचा. तरी एवढी कडीतून घेतली मी की खाली उतरायला आली होती गाडी. ह्याच्या स्पोर्ट्स बाईक ज्या घेतात ना पोरं, सगळीच पोरं तशी असतात असं माझं म्हणणं नाही, पण जेवढ्या आता मला अनुभव आले त्यापैकी 3-4 तर त्याच होत्या. आणि चालवणारे पण असे की असं वाटतंय त्यांनी लायसनच्या बरोबर, ड्रायव्हिंग लायसनच्या बरोबर ते पण लायसन काढलंय की काही कळत नाही. त्यांचं चालवणं पण असं. बरं, मला एक छान असणारी सवय आहे, समोरून गाडी असो न तो नसो, पण वळण जर आलं तर माझ्या हात बरोबर त्या हॉर्नवर जातात, हॉर्न वाजवला जातो. हॉर्न वाजवला, थोडा सावध झाला म्हणून ती गाडी बाजूला झाली, नाहीतर अनगावचं प्रवचन माझं पुंडासलंच झालं असतं. छातीमध्ये धडधड धडधड करायला लागलं, आरसा टच झाला गाडीचा. त्याला बोललो, दादा तो मला बोलायला लागला. म्हटलं चला आता गाडवा पुढं काय. आणि पुढे आल्यानंतर एक फोन आला मला. फोन घेतला मी. तो फोन पाहता पाहता एक मेसेज आला. तो मेसेज मी वाचला. मुरबाडचे माझे एक मित्र आहेत, त्यांनी तो सकाळी सुप्रभात म्हणून रोजचा मेसेज त्यांचा असतो, त्याच्यामध्ये तो मेसेज मी वाचला. काय बघूया म्हटलं. छान मेसेज होता तो, छान संदेश होता. काय, काचेला जर पारा लावला तर त्याचा आरसा तयार होतो. बरं का, काचेला जर पारा लावला तर त्याचा आरसा तयार होतो,
पण एखाद्या माणसाला जर आरसा दाखवला तर त्याचा पारा चढतो, हे दुर्दैव आहे. काय आता पारा चढणाऱ्या माणसाला आरसा दाखवावा का? दाखवून जमेल का? मग दाखवत बसलो नाही मी आरसा की मी एवढी बाजूला घेतली गाडी, एवढी जर बाजूला घेतली नसती, तुझ्यासारखाच जर मधून आलो असतो तर समोरासमोर आपला कार्यक्रम झाला असता. बरं का? कधीही कोणत्या वेळेला काही होऊ शकतंय माऊली माणसाचं. असं काही मृत्यू ठरवून येत नाही, अमुकच वेळेला, अमुकच तारखेला, अमुकच दिवशी किंवा एवढ्याच वयामध्ये, असं नाही. म्हणून प्रत्येक मिळालेला वेळ आम्हाला सार्थकी कसा लावता येईल याचा विचार आम्ही केला पाहिजे. क्षणक्षण हाची करावा विचार. काय करायचा विचार? तरावया पार भवसिंधू. तरुण जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर आम्हाला प्रवास करायचा आहे तर आम्हाला हातपाय हलवलेच पाहिजेत, हलवावेच लागतात. प्रवाहाबरोबर जर आम्हाला वाहत जायचं आहे तर त्यासाठी आम्हाला काही करावं लागत नाही. अंग मोकळं सोडलं असं की प्रवाहाच्या बरोबर माणूस जात असतो. ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय ना माऊली, या युगाचं नाव आहे कलियुग. कलियुग. आजूबाजूला काय जरा निरीक्षण करा बरं. आपल्या अवतीभोवती काय आहे जरा निरीक्षण करा बरं. तुम्ही रस्त्यात जात असताना ज्या वेळेला प्रवास करता ताई, त्या वेळेला तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहणारी माणसं किती पाहायला मिळतात तुम्हाला? तुमचा अनुभव मी विचारतो तुम्हाला. आणि वाईट नजरेने पाहणारी माणसं किती 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 पाहायला मिळतात तुम्हाला? सद्य परिस्थितीतला अनुभव आहे हा, आणि याला कलियुग म्हणतात. काय अनेक विचार आम्हाला स्पर्श करणार आहेत, अनेक विचारांना आम्हाला सामोरे जावं लागणार आहे. पण असंही असताना कसंही वातावरण जरी आजूबाजूला असलं, कुठलेही विचार जरी आम्हाला स्पर्श करायला आले, तरी आमची स्थिती विचल होता कामा नये. समजतंय ना? आमची मनस्थिती बिघडता कामा नये. कारण परमार्थ करायचंय, भक्ती करायचंय, देवपूजा करायचंय, देवाचं नामस्मरण करायचं आहे, तर तुमच्या मनस्थितीला विशेष महत्व आहे, परिस्थितीला नाही. तुम्ही किती मोठा हार आणता देवाला, किती छोटा आणता देवाला, याच्याशी गरज नाही. तुम्ही तुपाचा दिवा लावताय की कसला दिवा लावताय, कुठल्या तेलाचा, याच्याशी देवाला गरज नाही. तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावताय की अशी अजून कोणती अगरबत्ती लावताय, याच्याशी देवाला गरज नाही. हे सगळं कार्य करत असताना तुमची मनस्थिती काय आहे? म्हणून देहाला माळ घालता घालता मनाला पण घाला. तुम्ही पूर्ण माळकरी व्हा. काय देहाला माळ घालता घालता मनाला पण माळ घाला, म्हणजे पूर्ण मालकरी व्हाल. अन्यथा अर्धवट मालकरी. फक्त देहाला घातली तर काय? मनावर आमचं सगळं अवलंबून आहे. आमचं जीवन मनावर अवलंबून आहे, आमचं आयुष्य मनावर अवलंबून आहे, आमची कर्म, आमचे विचार, आमचे गुण, आमच्या जीवनाची वाटचाल मनावर अवलंबून आहे. तुम्ही इथे मनाने बसलेत की तनाने बसलेत हे तुमच्या चेहऱ्यावरून समजत. काय मनापासून बसलेत की फक्त देहाने बसलेत हे आपला चेहरा सांगतो. आणि म्हणून परमार्थ करायचंय, देव कार्य करायचंय, मनापासून करा. तुम्हाला शेवटच्या वेळेला सांगावं लागणार नाही की आई किंवा बाबा तुम्ही देवाचं नामस्मरण करा म्हणून सांगावं लागणार नाही. सांगावं लागणार नाही. वर्षभर अभ्यासच जर केला नाही तर परीक्षेची भीती वाटणारच आहे ना. वर्षभर अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला असं वाटतंय परीक्षाच नाही येईल तर बरं आहे, परीक्षा नाहीच येईल तर बरं आहे. पण ज्याने प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास केलेला आहे ना, तो परीक्षेची आतुरतेने वाट पाहतोय. तसं आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जर धर्मकार्य केलं नसेल, देवकार्य केलं नसेल, देवाचं नामस्मरण केलं नसेल,
कधीही ग्रंथ वाचन जर केलं नसेल तर शेवटच्या वेळेला ह्यांच्याकडून देवाची पूजा, देवाचं नामस्मरणाची अपेक्षा करून चालेल का? अभ्यासच नाही ना. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. बरं का? आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या वेळा आपल्याला मिळतात, जेवढे वर्ष आपल्याला मिळतात, जेवढा काळ आपल्याला मिळतो, त्या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे काय? प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक काळ महत्वाची, प्रत्येक वेळ महत्वाची. क्षणाचा आम्ही विचार केला पाहिजे, कारण काळ जो आहे ना तो आमचं आयुष्य क्षणाने मोजतो. आम्ही जरी वर्षाने वाढदिवस साजरे करीत असलो, वर्षाने, तरी काळ आम्हाला क्षण पाहत असतो. क्षण आम्ही काय कर्म करतोय, काय क्रिया करतोय हे पाहत असतो. आणि मग काय होतंय माहितीये का? जर हित साधता आलं नाही, हिताचं कार्य जर करता आलं नाही, भगवंताने जे जीवन दिलंय ते जगायचं, वागायचं, जे मिळालं त्याचा अनुभव घ्यायचा, एक दिवस आला की मग या जगाचा निरोप घ्यायचा. प्राणी पक्षी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करतात का? प्राणी पक्षी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करतात का? उलट अर्थी